म्हसवड नगर परिषदेच्या निवडणुकीची आचारसंहिता 4 नोव्हेंबरपासून लागू झाली. त्यानंतर राजकीय रणधुमाळीला जोर चढला आहे. काल सकाळी युवा नेते आणि जिल्हा बँकेचे संचालक शेखर गोरे यांनी नगराध्यक्ष पदासह 7 उमेदवारी अर्ज दाखल करून निवडणूक रिंगणात धडाकेबाज एंट्री केली. एकीकडे विरोधकांना अद्याप उमेदवार सापडत नसताना आणि मंत्री जयकुमार गोरे यांच्या गटातूनही एकाही उमेदवाराची घोषणा नसताना शेखर गोरे यांनी अचानकपणे म्हसवड नगर परिषदेच्या रणधुमाळीत एंट्री केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. याच पार्श्वभूमीवर शेखर गोरे यांनी विरोधी गटातील काही कार्यकर्त्यांना आपला बाजूला ओढत मास्टर स्ट्रोक खेळल्याची चर्चा आहे. विशेषतः प्रभाग क्रमांक 2 मधून दाखल केलेला उमेदवारी अर्ज हा राष्ट्रवादी शरद पवार गट नेते अभयसिंह जगताप यांच्या गोटातील मानला जात आहे. बोगस मतदार यादी विरोधातील पत्रकार परिषदेत आनंदा मासाळ हे जगताप यांच्यासह उपस्थित होते आणि त्यांनी त्यावर आक्षेपही नोंदवला होता. अशावेळी त्यांच्या पत्नीचा अर्ज मात्र शेखर गोरे यांच्या पॅनलमधून दाखल झाल्याने राजकीय सूत्रांच्या माहितीनुसार समविचारी पक्षांच्या स्थानिक विकास आघाडीत बिघाडी झाल्याची मोठी चर्चा रंगली आहे. दरम्यान राज्याचे माजी मंत्री महादेव जानकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत अजित पवार गटाचे अनिल देसाई, शरद पवार गटाचे प्रभाकर देशमुख, किशोर सोनवणे, कविता म्हेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. मात्र या महत्त्वाच्या पत्रकार परिषदेला अभयसिंह जगताप गैरहजर राहिल्याने मतदारांच्या भुवया उंचावल्या गेल्या नसल्या तर नवलच. त्यांच्या गोटातील काही लोक शेखर गोरे यांच्या पॅनलकडे वळल्याचा आणि त्यांच्या अनुपस्थितीचा तसा थेट संबंध नसला तरी स्थानिक विकास आघाडीत खळबळ किंवा बिघाडी निर्माण झाल्याची चर्चा म्हसवडच्या मतदारांमध्ये चांगलीच रंगली आहे. उद्या दिनांक 17 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस आहे. मात्र अद्याप मंत्री जयकुमार गोरे यांनी एकाही उमेदवाराची घोषणा केलेली नाही. हे विशेष समजले जात आहे. विधानसभा निवडणुकीवेळी एकत्र आलेले गोरे बंधू यावेळी म्हसवड नगर परिषद निवडणुकीत 2 वेगवेगळे पॅनल उतरवणार की एकत्र येऊन स्थानिक विकास आघाडीसमोर नवी अडचण उभी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. निवडणूक प्रक्रिया निर्णायक टप्प्यात असताना राजकीय समीकरणे दर तासाला बदलत असून अंतिम क्षणाला कोण कोणाचा हात पकडतो आणि म्हसवड नगर परिषद कोणाच्या ताब्यात जाणार याची उत्सुकता शिगेला पोचलेली आहे.